गेले असतील ते, त्याच्यानंतर काय आम्ही माहिती घेतली नाही. येईन आम्हाला त्यांचा फोन, गेले असतील. आम्हीसुद्धा आमची बाजू मान्य न्यायालय 100% ऐकून घेणार आहे आणि आम्हाला न्याय मिळणार आहे, त्यात काही शंका नाही, कसलीच शंका नाही. न्याय मिळणार, परवानगी मिळणार. आम्ही आझाद मैदानाला जाणार, आमरण उपोषण लोकशाहीचे सगळे नियमाचं पालन करून करणार. आज उपसमितीची पहिली बैठक पार पडली, त्याबद्दल काही सारांश तुम्हाला माहिती पडलाय का? नाही, ते कवातच असतं सकारात्मक चर्चा झाली. ते कवाच म्हणत नाही सकारात्मक झाली नाही. कवा तेच आहे, सगळं महाराष्ट्र दमला ऐकू ते. अंमलबजावणी आवश्यक आहे. किती दिवस वेळ द्यायचा, किती दिवस संयम धरायचा, याला बी काही लिमिट असतं. त्यामुळं शेवटी आमच्या समाजाच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता नाही तर कधीच नाही. आता हे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. आंदोलन करावंच लागणार आहे आणि न्याय पण घ्यावाच लागणार आहे. आणि उद्या सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईकडे निघणार आहे. त्या समितीमध्ये महाराष्ट्रातले मराठा समाजाचे सर्व नेते आहेत. मला एक नाव वाचून दाखवतो. राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष आहे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव पाटील, बाबासाहेब पाटील. ही नावं यासाठी सांगतोय की तुम्हाला असं वाटतं की यामधले कुणाशी तुम्ही चर्चा करून यामधला काही सुवर्ण मध्य साधू शकता? कुणी अंमलबजावणी द्यायतल्या काय अडचण नाही. तुम्ही एखाद्या कोतवालाच्या हाताने जरी अंमलबजावणी आणून दिल्या बुवा, केल्यात म्हणून जी आर काढून, तरी आम्हाला मान्य आहे. बस का, साध्या माणसाच्या हाताने दिल्या एखाद्या तुम्ही नौकराच्या, तरी मान्य आहे. जी आर काढा, अंमलबजावणी केलेली सांगा, नसता मीडियाच्या बांधावजवळ सांगा, ती आम्हाला सांगते. कारण ते पहिलेच रडगाडी समिती पाहिले ते होते, आता हे आले, त्याचा काय संबंध? उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात, जरांगे पाटील यांच्या मागण्या संदर्भात आम्ही आढावा घेतलेला आहे, सगळे सोयरे संदर्भात आम्ही चर्चा देखील केली आहे आणि त्यामधलं एक जे न्यायमूर्ती शिंदे समितीला 6 महिन्याची मुदत वाढ देखील दिली आहे आणि सर्व काही सरकार सकारात्मक आहे. 2 महिने झाले मुदत वाढ दिलेली, आत्ता नाही दिली. ती पुरी बंद पाडली होती, म्हणजे बडतर्फ केली ती सगळी. आपण आत्ताचं उपोषण केल्यानंतर तिला मुदत वाढ दिलेली आहे आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आहे आपल्याकडून की सरकार आत्ता 20-25 दिवस झाला आलेलं, तुम्ही वेळ द्या. आम्ही 13 महिन्यापासून गॅजेटेडचा अभ्यास चालू आहे, तर आम्हाला 3 महिन्याचा वेळ दिला तर आम्ही तिन्ही गॅजेटेडचा अभ्यास करतो. 58 लाख नोंदी आहेत, त्याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागण्याची अंमलबजावणी करतो. त्याला आता 7 महिने झाले. किती दिवस थांबायचं आणि का थांबायचं? असून नसतं तर ठीक होतं, असून का थांबायचं? हक्काचं असून का थांबायचं? देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि आरक्षण देण्यात ते अडचण निर्माण करतात, हा तुमचा जो आरोप आहे तो खोटा आहे असं विखे पाटील म्हणतात. त्यांना जास्त माहीत असेल ना. समाजापेक्षा नेता मोठा आणि समाज मोठा नाही, या विचारात एकाही राजकीय मराठ्याच्या नेत्याने वागू नये. आता तशी वेळ राहिलेली नाही आहे आणि ती वेळ नाही आहे. आता समाज प्रगतीकडे, उन्नतीकडे न्यायचा आहे, समाज उंचीवर न्यायचा आहे. तर आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाही आहेत, हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी समजून घ्या. तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो, आता ती वेळ नाही आहे. मराठा संपवायचा ठरवलेला आहे, मराठा मोठा होऊ द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे. म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी जरा थोडंसं समजून घ्या, आमची तळमळ समजा, आमची तळतळ समजून घ्या. गोरगरिबांना किती वेदना आहेत आणि तेच गोरगरीब तुम्हाला मोठं करतात. आता आपल्या आपल्यात भांडायचे दिवस मराठ्यांना नाही आहेत. राजकीय नेत्यांनी पक्षापेक्षा, नेत्यापेक्षा जातीला मोठं माना आणि थोडंसं फक्त झुकतं माप जातीला द्या. थोडंसं बाकीचे जाहीर करतात, तुम्ही कमीत कमी समाजाला झुकतं माप द्या आणि एकदा समाज मोठा करा आणि तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा. ही संधी जाऊ देऊ नका. तुमच्या राजकारणामुळं, तुमच्या पक्षामुळं, तुमच्या नेत्यामुळं जातीचं वाटोळं होऊ देऊ नका. ही सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विनंती आहे. एवढीच संधी आहे, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आणि आता सरकारला कुठेही बोलायला जागा नाही. ओबीसीत मराठा आहे हे 100% आता सिद्ध झाले, 50%च्या आतमध्ये. त्यामुळं एवढ्या वेळेस तुमची माझी नाराजी सोडून द्या आणि जातीसाठी उभा राहा, ही तुम्हाला विनंती करून सांगतो. आपल्या अंगावर येऊ नका. विखे पाटलांनी तुम्हाला अजून एक विनंती केलेली आहे की जरांगे पाटलांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करावे अशी त्यांनी विनंती केली तुम्हाला. का? काहीच कारण नाही. 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली, 2 वर्ष झालं तुम्हाला वेळच देतो आहे. तुम्हीच आता सगळेजण जातीच्या बाजूने झुकते व्हा आणि जात मोठी करू लागा. पुन्हा जर हे विषय मागं पुढं झाला, कधी जात मोठी होणार नाही आणि जातीच्या शापाशिव्यात जाऊ नका. लेकरा बाळांचा तळतळाट कुणी घेऊ नका. मराठ्यांची जात मोठी करायसाठी उलट सगळे मराठी, भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काय जेवढे असतील सगळे एका बाजूला राहा. कारण प्रश्न जातीचा आहे, राजकारणाचा नाही.
सरकारच्या गोटातून एक बातमी समोर येते की वेळ पडल्यास आरक्षणासंदर्भातली उपसमिती तुमच्या भेटीला या ठिकाणी येऊ शकते आणि तुमचे जो समजूत आहे तो काढण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो. आम्ही का येऊ नका म्हणलो? आम्ही कधी येऊ नका असं बोललोच नाही कोणाला. मला चर्चेत रस नाही राहिला, लिखित रस नाही राहिला. आम्हाला आता अंमलबजावणी पाहिजे या भूमिकेवरती मराठा समाज आलेला आहे. आम्हाला अंमलबजावणी आमच्या सगळ्या मागण्यांची पाहिजे. आम्ही चर्चेला कधी नाही म्हणलेलो नाही. चर्चा असावी म्हणतात ती निर्णायक असावी. हो मग बस, धन्यवाद. वन टू वन कोला ने देना